हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आज आपण एखाद्या सब ऑफिस कॅश रिक्वेस्ट कशी पाठवते आणि ती कशी प्रोसेस होते त्या अनुषंगाने हा व्हिडिओ पाहणार आहोत। यामध्ये एका सब ऑफिसने हेड ऑफिसकडनं कॅश मागवलेली आहे असा सिनेरिओ आपण घेतलेला आहे। चैतन्यवाडी नावाचं सब ऑफिस आहे। तिथल्या ट्रेझररने आपण लॉग इन करू। त्याच्या ट्रेझरी कार्ड्समध्ये आपण जाऊ आणि ट्रेझरी कार्ड्समध्ये कॅश आणि चेक्स नावाचं जे काही कार्ड्स आहे त्याला आपण क्लिक करू। या ठिकाणी बरेचसे आपण मेनूज पाहू शकतो। यामध्ये कॅश रिक्वेस्ट नावाचा एक मेनू आहे, याला आपण क्लिक करणार। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला किती कॅश मागवायची आहे त्या अनुषंगाने तो मागवेल। आपल्याला 5 लाख रुपयाची आवश्यकता आहे फॉर एक्झाम्पल। कशासाठी पाहिजे तर हे आपल्याला NREGSचं पेमेंट आपल्याला करायचं आहे किंवा निराधाराचं पेमेंट आहे। त्याच्यानंतर आता आपली ऑलरेडी बॅग येऊन गेलेली आहे। आपल्याला हा स्पेशल रिमिटन्स करायचा आहे आणि तशी अमाऊंट जी आहे ती 5 लाख रुपये आहे, त्याच्यामुळे आपल्या अकाउंट बॅगेमध्ये ती येणारच नव्हती, म्हणून या स्पेशल रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे। जसंही आपण स्पेशल रिक्वेस्टला क्लिक करू तर तो आपल्याला एस्कॉर्टसाठी विचारेल आणि आपण स्पेशल रेमिटन्स का मागतोय किंवा स्पेशल रिक्वेस्ट का करतोय त्या अनुषंगाने आपल्याला मेसेज द्यावा लागेल की आम्हाला लूज कॅश पाहिजे डिपार्टमेंटल एम्प्लॉईच्या थ्रू, याला आपण टिक करायचं। आणि हे जे कॅश आहे ते घेऊन येताना कोण असेल तर ते जे 2 एम्प्लॉईज आहेत ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया। आपण यांना सिलेक्ट केलं, पहिल्या एम्प्लॉईला आणि हा दुसरा एम्प्लॉईज। जे मेल ओव्हर शेअर, कॅश ओव्हर शेअर्स, SDIPs, ASPOs असू शकतील, मेल ओव्हर शेअर्स वगैरे असू शकतील, त्यांना आपण या ठिकाणी असाइन करणार आहोत। किंवा PA किंवा जे काही कॅश ओव्हर शेअर्स आहेत ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांना आपण सिलेक्ट करायचं आणि याला सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर एक पॉपअप जनरेट होईल। ही जी 5 लाख रुपयाची रिक्वेस्ट आहे ही आपण क्रिएट झालेली आहे। आता ट्रेझररने ही रिक्वेस्ट क्रिएट केलेली आहे, ही अप्रूव्हलसाठी सुपरवायझरकडे जाईल कन्सर्न ऑफिसच्याच। आता आपण कन्सर्न ऑफिसचे जे काही ऑफिसर इन्चार्ज आहेत किंवा ट्रेझरी सुपरवायझर आहेत त्यांना आपण लॉग इन करणार आणि त्यांना ते अप्रूव्ह करावे लागेल। आता आपण सुपरवायझरनं लॉग इन झालेलो आहोत। त्यांच्या ट्रेझरीच्या कार्ड्समध्ये आपण पाहू शकतो ही जी रिक्वेस्ट आहे ही आलेली असेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो कॅश ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट्समध्ये ही रिक्वेस्ट या ठिकाणी फ्लो झालेली आहे। आपण या रिक्वेस्टला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर सुपरवायझर ही रिक्वेस्ट नेमकी कशाची आहे, कोणी क्रिएट केली आहे, किती वाजता क्रिएट केली आहे आणि त्या रिक्वेस्टचा टाईप कसा आहे, स्पेशल रिक्वेस्ट आहे ही, अमाऊंट आणि बुलढाणा याच्यासाठी। जर का त्यांना अमाऊंट मॉडिफाय करायची असेल तर त्या मॉडिफायसुद्धा करू शकतात। आपल्याला हीच अमाऊंट ठेवायची आहे। याला अप्रूव्ह करायचं आहे। याला अप्रूव्ह केल्यानंतर एक कन्फर्मेशनचा मेसेज जनरेट होईल, त्याला आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि आपण खाली पाहू शकतो एक पॉपअप या ठिकाणी जनरेट झालेला आहे। ही जी रिक्वेस्ट आहे अप्रूव्ह झालेली आहे। आता अप्रूव्ह झालेली जी रिक्वेस्ट आहे फ्लो प्रमाणे आता ती हेड ऑफिसला तो फ्लो होईल। आता आपण हेड ऑफिसचे जे काही ट्रेझरर आहेत त्यांच्या ID मध्ये ही जी रिक्वेस्ट आहे ही आलेली आपण पाहू शकू। आता आपण हेड ऑफिसचे जे ट्रेझरर आहेत त्यांनी आपण लॉग इन झालेलो आहोत। या ठिकाणी आपण हेड ऑफिसचे जे ट्रेझरर आहेत त्यांच्या कार्ड्समध्ये पाहू शकतो इथे जे काही कॅश ट्रान्झॅक्शन स्टेटस आहे त्या ठिकाणी एक रिक्वेस्ट जी आहे ती आपल्याला आलेली दिसेल। याला आपण क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ही जी रिक्वेस्ट आहे कुठची आहे, कशासाठी आहे, कोणत्या ऑफिसने पाठवलेली आहे, किती वाजता पाठवलेली आहे, ट्रान्झॅक्शनचा टाईप ते सगळं आलेलं आहे, अमाऊंट सगळं। यानंतर आपण याला प्रोसेस करायचं आहे। ट्रेझरर जे आहेत ते प्रोसेस करणार आहेत। प्रोसेस केल्यानंतर आपल्या ठरल्याप्रमाणे जेव्हाही कॅश जाईल तेव्हा त्याला आपल्याला त्याचे सगळे डिनॉमिनेशन जे आहे ते डिनॉमिनेशन आपल्याला टाकायचे आहेत। त्यांनी आपल्याला खुल्ली कॅश मागवलेली आहे म्हणून आपण त्यांना ही खुल्ली कॅश या ठिकाणी देतो आहोत। 100 रुपयाच्या नोटा आपण 3 लाखाच्या दिल्यात आणि 2 लाख रुपयाच्या 50 रुपयाच्या आपण त्यांना नोट्स दिलेले आहेत। याला आपण सबमिट करणार। सबमिट केल्यानंतर त्यांची ही जी रिक्वेस्ट आहे या ठिकाणी प्रोसेस झालेली आहे। अशा पद्धतीनं ही प्रोसेस झालेली जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट आपल्याला अप्रूव्हलसुद्धा करून घ्यावी लागेल, म्हणून बुलढाण्याचे जे काही ट्रेझरर सुपरवायझर असतील, ट्रेझरी सुपरवायझर, त्यांच्याकडे ही अप्रूव्हलसाठी जाईल आणि ट्रेझरी सुपरवायझरचं अप्रूव्हल झाल्यानंतर जे काही एस्कॉर्ट त्यांनी दिलेला आहे तो एस्कॉर्ट पोस्टमास्टर साहेब असाइन करतील। या ठिकाणी आपण पोस्टमास्टरांकडे ही अप्रूव्हलसाठी आलेली पाहू शकतो किंवा ट्रेझरी सुपरवायझर जे आहेत त्यांच्या कॅश ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये ही आपल्याला फ्लो झालेली दिसेल। याला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट या ठिकाणी आलेली आहे। ट्रान्झॅक्शन त्यांनी किती अमाऊंटचं मागवलं होतं आणि आपण त्याला अप्रूव्ह किती केलेली आहे, ही दोन्ही अमाऊंट या ठिकाणी आलेल्या आहेत आणि यानंतर पोस्टमास्टर साहेब जे आहेत ते त्याला अप्रूव्ह करतील। अप्रूव्ह केल्यानंतर एक पॉपअप जनरेट होईल, कन्फर्मेशनचा मेसेज आपल्याला त्याच्यामध्ये फिल करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे अप्रूव्ह झालेलं आहे। आता अप्रूव्ह झालेले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत जे आपले PA आहेत एस्कॉर्टवाले ते त्यांना घेऊन त्या सब ऑफिसला ती जी कॅश आहे ती या ठिकाणी पोहोचून देतील। अशा पद्धतीनं आपण हे जे
कॅश रेमिटन्सचा जो रिपोर्ट आहे तो कॅश रेमिटन्सचा रिपोर्टही आपण या ठिकाणी जनरेट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शनचा जो काही रिपोर्ट आहे किंवा ही जी कॅश सप्लाय आहे ती आपल्याला या ठिकाणी करता येईल. धन्यवाद.